हॅलो एव्हरीवन. तर आज मी थोडंसं लवकरच उठले होते. त्यानंतर घरी जाऊन आवरून वगैरे आले. नंतर तिकडून आल्याच्यानंतर थोडीफार ब्लाऊज वगैरे कट केले. काल काही ड्रेस पण कट केले होते, ते घेतले मग हातामध्ये शिवण्यासाठी. शिवत असताना काय लाईटच गेली थोड्या वेळानंतर. मग काय खंडीच्या पेंडी ब्लाऊज पडून होते, ज्यांचे हुकं लावायचे राहिलेले होते. मग ते ब्लाऊज काढले, मस्तपैकी हुकं लावत बसले. मग थोड्या वेळानंतर रिटर्न लाईट आली. मग काय परत तो ड्रेस घेतला हातामध्ये. ते करेपर्यंत मग मी टिफिन घेऊन आली. मग काय टिफिन आल्याच्यानंतर मस्तपैकी पोटभर असं जेवण केलं. संध्याकाळी माझी फ्रेंड जाणार होती पुण्याला, तिला मला बाय करायला जायचं होतं, पण त्याआधी जायचं होतं आम्हाला MIDCमध्ये थोडं व्हिडिओच्या प्रमोशनबद्दल बोलण्यासाठी. मग काय जेवण वगैरे करून मस्तपैकी तयार झाले मी. तिकडे आम्ही लवकरात लवकर जाऊन आलो म्हणा. तिकडून आल्याच्यानंतर थोडासा आराम वगैरे केला. नंतर काय निघालो मग आम्ही परत संध्याकाळचं. तिला एकीला सोडायला आणि एकीला थंब करायला. अर्ध्या रस्त्यात गेल्याच्यानंतर त्या शहाणीला लक्षात आलं की टिफिन ती माझ्या शॉपमध्येच विसरली. मग काय मी वापस आले टिफिन नेण्यासाठी. तोपर्यंत त्या दोघींनी थंब केल्यानंतर तिला बाय केलं आम्ही. येते वेळेस आम्ही दोघींनी पाणीपुरी खाली मस्तपैकी. रिटर्न शॉपमध्ये आल्याच्यानंतर थोडाफार आराम करून नंतर मी घरी गेले जेवायसाठी. मग जेवण वगैरे करून आले. नंतर काय मग काल जो ड्रेसचा कपडा आणला होता, ती मुलगी आज आली होती माप देण्यासाठी. मग मला चला आज तिचंच घ्यावं, करावं कंप्लीट. मग काय अशा कळ्या कट केल्या, त्यात जोडल्या कळ्या. असे ड्रेस जेव्हा माझ्याकडे येतात ना, मला एवढा उल्हास येते का नाही शिवायचा. युनिक असे ड्रेस शिवायचं म्हणलं की खूप जास्त. त्याच्यामुळे ते लवकरात लवकर घेतलं मी हातामध्ये. मग काय गळ्या वगैरे सगळं जोडल्याच्यानंतर खालची बॉटम पट्टी पण मस्तपैकी जोडली. आणि अशा प्रकारे हा ड्रेस अजून तयार झालेला नाही आहे, कारण याच्यामध्ये एक वेगळी कॅनकॅनची स्कर्ट लावायची आहे. मॅक्झिमम अशा ड्रेसमध्ये मी कॅनकॅनची स्कर्ट वेगळीच करत असते, म्हणजे दोन्ही प्रकारे ड्रेस घालता आला पाहिजे. याच्यावरचं ब्लाऊजसुद्धा राहिले अजून तयार करायचं. खूप सुंदर तयार करणार आहे. ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तब तक के लिए टाटा बाय बाय.